आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मला तर माहितच आहे आजी की राहूच्या महादशेत कुठलेही शुभ मुहूर्त निघत नाही। अरे बापरे, मग आता गुरुजी यावर काही तोडगा तर असेल ना? हो, तोडगा आहे ना, लग्न पुढे ढकलावं लागेल। नाहीतर वधू वरासाठी अशुभ ठरेल। नाही गुरुजी, आम्हाला असं काहीच करायचं नाहीये ज्याचा त्रास आमच्या मुलांना होईल। घाईघाईत तर अजिबातच नाही। अरविंद बरोबर ना? हो, राहू काल संपेपर्यंत आम्ही थांबू ना। तसंही या घरावर काही आधीपासून संकट कमी नाहीयेत। माझ्या नातवाचं लग्न मला नीट पार पाडलेलं बघायचंय, त्यात मला कोणतीही रिस्क नकोय। लग्न कार्य आहे, उगाच घोळ व्हायला नको। अरविंद आई, आम्हाला पटतंय हे, पण इशिता, अक्षय, तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। मामा, आम्हाला गुरुजींचं म्हणणं मान्य आहे आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तो आमच्यासाठी करेक्टच आहे। इशिता, व्हॉट अबाउट यू? हो मॅम, आम्हाला मान्य आहे तुम्ही जे म्हणताय ते। ठीक आहे मग गुरुजी, तुम्ही म्हणताय तसं लग्न थोडं पुढेच होऊ दे, पण हा राहू काळ संपेल ना लवकर? नाही म्हणजे आम्हाला फार उशिराही यांचं लग्न लावून चालणार नाहीये। लवकरात लवकर इशिता या घरची सून म्हणून यायला हवी। हो, पुढल्या महिन्यातला आपण मुहूर्त बघूया। चालेल। गुरुजी, थोडासा विषयांतर आहे, पण गेले काही दिवस ना आम्हाला घराची, घरातल्या माणसांची खूप चिंता वाटते। काही ना काहीतरी विचित्रच घडतंय। आय डोंट नो, आय मीन घरातलं वातावरण खराब झालंय। सो तुम्ही जरा बघून सांगितलं असतं तर, की म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का, काही ग्रहदोष वगैरे काही करू शकतो का आपण? तसं फार काळजी करण्याचं कारण नाही। राहू काळ आहे म्हटल्यावर ग्रह त्रास देणारच, त्यामुळे असं होतच राहील। पण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, तरच अरिष्ट टळेल। अरे बापरे, मग काय करायचं गुरुजी? काय करावं यापेक्षा काय करावं लागेल हे समजून घ्या। कोणाचंही वाईट चिंतायचं नाही, कोणालाही दुखवायचं नाही, कुठलंही धारदार शस्त्र जवळ बाळगायचं नाही। म्हणजे चाकू, सुरी हे हाताळताना काळजी घ्यायची। मुख्य म्हणजे घरातल्या माणसांनी प्रवास टाळावा। कारण नसताना बाहेर पडू नये। आज तर सगळी काळजी काटेकोरपणे घ्यायची। का आज काय? आज अमावस्या आहे, त्यात राहूची महादशा आहे। आज जास्त काळजी घ्या।